लहान मुलांना अभ्यासाची सवय कशी लावावी? हा खूप पालकांचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना अभ्यासाची सवय लावणे फार महत्त्वाचे आहे. मात्र ही सवय दडपणाने नाही तर समजवून, प्रेमाने आणि शिस्तीने लावली तरच ती टिकून राहते. लहान वयात लावलेली अभ्यासाची सवय पुढील आयुष्यात मुलांच्या यशाचा पाया ठरतो आणि म्हणून लहान वयात सुरुवात करा. लहान मुलांचे मन कोऱ्या पाटीसारखे असते आणि म्हणून त्यांना 3 ते 4 वर्षापासूनच चित्र ओळखणे, रंग भरणे, कविता म्हणणे यातून अभ्यासाची गोडी लावता येते. अभ्यासाचा ठराविक दिनक्रम तयार करा. मुलांना सवय लावण्यासाठी दिनक्रम फार महत्त्वाचा असतो. जसे उठण्याची वेळ, खेळण्याची वेळ, अभ्यासाची वेळ, झोपण्याची वेळ. रोज एकाच वेळी अभ्यास केल्यास मुलांचे मन आपोआप तयार होते. अभ्यासाची वेळ कमी पण सातत्यपूर्ण ठेवा. जसे लहान मुलांना जास्त वेळ बसवणे चुकीचे आहे आणि म्हणून सुरुवात 15 ते 20 मिनिटे व हळूहळू वाढ करून 30 ते 45 मिनिटे असे वाढवत राहा. थोडं पण रोज हा मंत्र लक्षात ठेवा. अभ्यास करताना शिक्षा करू नका. जसे अभ्यास केला नाही तर मार पडेल, अभ्यास नाही केला तर मोबाईल बंद अशा धमक्या देऊ नका. अशाने मुलांची अभ्यासात चिडचिड निर्माण होऊन आत्मविश्वास कमी होतो व भीती निर्माण होते. अभ्यास हा शांत चित्ताने आणि आनंदाने करता यावा म्हणून खेळ, गोष्टी, चित्रामधून शिक्षण द्यावे. कारण लहान मुले खेळातून जास्त शिकतात. जसे चित्रकथा, शैक्षणिक खेळ, अक्षराचे पझल, कविता, गाणी यामुळे अभ्यासात मजा वाटते आणि मुले अभ्यास करू लागतात. आणि मुलांनी थोडं जरी केलं ना तरी कौतुक करा. शाबास, तू छान केलंस, व्हेरी गुड, तू प्रयत्न केलास असं बोला. कुणाशी तुलना करू नका. जसे शेजाऱ्याचा मुलगा बघ, तुझ्या ताईला किती मार्क पडले असे बोलू नका. कारण तुलना लहान मुलांना तोडते आणि मुलाची सर्वात जास्ती आवडती वस्तू म्हणजे मोबाईल होय. मुलांना मोबाईल जरूर द्या, पण अभ्यासाच्या वेळी मोबाईल दूर ठेवा. TV बंद करा आणि आपणही त्यावेळी शांत राहा. आपणही काहीतरी वाचत राहा. कारण मुलं ऐकण्यापेक्षा अनुकरण जास्त करतात. शक्य असल्यास अभ्यासाची स्वतंत्र जागा ठेवा. नंबरांपेक्षा प्रयत्नांना जास्त प्राधान्य द्या. लहान मुलांना अभ्यासाची सवय लावणे म्हणजे एक दिवसाचे काम नाही, तर ते स्वयं, प्रेम आणि सातत्याने अभ्यासाची सवय लागते आणि म्हणून सातत्य प्रयत्न करीत राहा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि आपले मत सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद.